नमस्कार. आज आपण महाराष्ट्राच्या इतिहासातली एक अशी गोष्ट ऐकणार आहोत ना, जी कायम आपल्या स्मरणात राहील. ही गोष्ट आहे एका आईच्या प्रेमाची, तिच्या धाडसाची आणि त्या ताकदीची, जी कोणत्याही संकटावर मात करू शकते. आता हा प्रश्न ऐकायला किती सोपा वाटतो नाही का? पण याचं उत्तर तितकंच खोल आहे. चला तर मग या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात एका अशा अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया, जिथे मातृप्रेमाची खरी शक्ती काय असते हे आपल्याला अनुभवायला मिळेल. तर ही गोष्ट घडतेय सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीवर, म्हणजेच दुर्गम रायगड किल्ल्यावर. हा किल्ला म्हणजे फक्त स्वराज्याचा अभिमान नव्हता, तर तो साक्षीदार होता अनेक कथांचा, अनेक मानवी भावनांचा. आणि याच रायगडाच्या पायथ्याशी तिथे राहायची आपल्या ह्या कथेची नायिका हिरकणी. म्हणजे बघा, एक अगदी साधीसुधी स्त्री होती ती. तिचं सगळं जग म्हणजे तिचं लहान बाळ आणि कुटुंबाचं पोट भरण्यासाठी रोजची तिची धडपड. तिचा ना रोजचा एकच दिनक्रम अगदी ठरलेला. सकाळी उठून दूध घेऊन गड चढायचा, ते विकायचं आणि संध्याकाळ झाली की परत आपल्या बाळाकडे, आपल्या घरी. बस हेच होतं तिचं आयुष्य. साधा, सरळ, पण तितकाच महत्वाचा. पण मग एका संध्याकाळी असं काहीतरी घडलं जे तिच्या रोजच्या आयुष्याला पूर्णपणे बदलून टाकणार होतं. तिचा तो ठरलेला साधा दिनक्रम एका प्रचंड मोठ्या संकटात सापडणार होता. तर दिवसभर काम झालं होतं, हिरकणी आता घरी परतायच्या तयारीत होती. सूर्य मावळतीला झुकला होता आणि तिचं मन मात्र बाळाच्या ओढीने कधीच घराकडे धाव घेतलं होतं. पण ती जेव्हा गडाच्या मुख्य दरवाजापाशी पोहोचली, तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. दरवाजा बंद. गडाचा नियम फार कडक होता. एकदा सूर्य मावळला की दरवाजे बंद. मग समोर कुणीही असो, अगदी कुणीही, दरवाजे उघडायचे नाहीत. आणि ह्या एका नियमाने ना तिच्यावर जणू आभाळच कोसळलं. तिचं लेकरू, तिचं तान्हुलं बाळ खाली एकटं होतं. विचार करा, रात्रभर आईशिवाय भुकेलं ते कसं राहणार, हा विचारच तिच्या काळजाला घरे पाडत होता. असह्य होतं हे सगळं. पण मग तिच्या मनातली जी भीती होती, जी काळजी होती, त्या सगळ्यावर तिच्या आतल्या आईने विजय मिळवला. तिच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त तिच्या बाळाचा चेहरा तरळत होता. आणि त्याच एका विचाराने तिच्या मनातल्या सगळ्या भीतीला बाजूला सारलं आणि एका अशा धाडसी निर्णयाला जन्म दिला, ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. आता तिच्यापुढे एकच वाट होती. पण ती वाट माणसांची नव्हती, ती वाट मृत्यूची होती. पण त्या आईसाठी तो मृत्यूचा मार्ग नव्हता, तो तिच्या बाळापर्यंत पोहोचण्याचा एकमेव रस्ता होता. तिच्या डोक्यात फक्त एकच विचार होता, काहीही झालं तरी काहीही आपल्या बाळाला भेटायचंच. आणि याच जिद्दीतून तिने तो निर्णय घेतला जो अशक्य होता, ज्याची कोणी साधी कल्पनासुद्धा करू शकत नव्हतं. हिरकणीने काय केलं? तिने गडाचा पश्चिम दिशेचा तो उभा रौद्र कडा तो उतरण्याचा निर्णय घेतला. हा तो कडा होता ज्याच्याकडे नुसतं पाहिलं तरी मोठमोठ्या सैनिकांची छाती दडपायची. आणि विचार करा, तो मार्ग कसा असेल? सगळीकडे मिट्ट काळोख, पायाखाली निसरडे दगड, अंगाला उरबाडणारी ती काटेरी झोडपं आणि खाली हजारो फूट खोल दरी. म्हणजे प्रत्येक पाऊल हे मृत्यूला आमंत्रण होतं. पण तिच्यातली आई, ती मागे हटायला तयार नव्हती. आणि शेवटी अखेर मातृप्रेमाचा विजय झाला. शरीर रक्ताने माखलं होतं, सगळीकडे ओरखडे होते, पण तिच्या धैर्याला काहीच झालं नव्हतं. त्या अटूट धैर्याने ती तो कडा उतरली. आणि जेव्हा तिने आपल्या बाळाला छातीशी लावलं ना, तेव्हा कुठे तिच्या जीवात जीव आला. पण थांबा, ही गोष्ट इथे संपत नाही. एका आईने आपल्या बाळासाठी जे शौर्य दाखवलं, त्याने एका नव्या इतिहासाला जन्म दिला. तिच्या या धाडसाचा खरा सन्मान तर अजून व्हायचा होता. दुसरा दिवस उजाडला आणि अख्ख्या रायगडावर फक्त एकच चर्चा होती, त्या साध्या गवळणीची, जिने अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली होती. ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली आणि पोहोचली थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानांपर्यंत. महाराजांनी जेव्हा हे सगळं ऐकलं ना, तेव्हा ते थक्क झाले. एका आईच्या प्रेमाची ताकद, तिचं धाडस पाहून ते इतके भारावून गेले, त्यांनी त्याच क्षणी ठरवलं की या शौर्याचा सन्मान व्हायलाच हवा. असा सन्मान जो येणाऱ्या कित्येक पिढ्यांना प्रेरणा देईल. आणि महाराजांनी काय केलं? ज्या जागेवरून हिरकणी तो कडा उतरली होती, तिथल्या बुरुजालाच तिचं नाव देऊन टाकलं, हिरकणी बुरुज.
आणि आजही इतक्या शतकांनंतरही तो बुरुज तिथे थाट मानेने उभा आहे, एका आईच्या अजोड धाडसाची साक्ष देत. तर हिरकणीची ही कथा आपल्याला काय सांगते? एकच गोष्ट, की जेव्हा प्रेम आणि निश्चय एकत्र येतात ना, तेव्हा जगातली कोणतीच अडचण मोठी वाटत नाही. हीच ती ताकद आहे जी माणसाला अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा करायला लावते. आणि जाता जाता ही कथा आपल्या मनात एक प्रश्न नक्कीच निर्माण करते, की खरं धैर्य म्हणजे नक्की काय? आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे ज्यासाठी आपण कोणत्याही संकटाचा सामना करू शकतो?